पुढचा टाइप आहे आपला फंक्शनचा पीस वाइज डिफाइंड फंक्शन. बघा डेफिनेशन काय सांगते. अ फंक्शन डिफाइंड बाय टू or more equations on different parts of the given domain is called piecewise defined function. Piecewise defined function काय? करेक्ट फंक्शन आहे. A function defined by two or more equations. Two or more equations जी फंक्शनचा आपण जो फॉर्म्युला लिहितो, हा फॉर्म्युला कसा आहे तर दोन इक्वेशन मध्ये किंवा तीन इक्वेशन, दोन पेक्षा जास्त इक्वेशन्स मध्ये जर असेल ऑन डिफरंट पार्ट्स ऑफ द गिव्हन डोमेन, त्या फंक्शनचा जो काही डोमेन आहे त्या डोमेन मध्ये ठराविक व्हॅल्यू मध्ये हे फंक्शन, ठराविक व्हॅल्यू मध्ये हे फंक्शन असं जर डिफाइन केलं असेल तर त्याला आपण म्हणणार पीसवाइज डिफाइंड फंक्शन. बघा फॉर एक्झाम्पल एफ ऑफ एक्स काय तर x प्लस 1 पण आहे आणि 4x मायनस 1 पण आहे. कधी कधी असं पण लिहिलेलं असतं, कधी कधी एफ ऑफ एक्स असा दोन ह्याच्यात लिहिलेला असतो. पण एफ ऑफ एक्स काय तर x प्लस 1 आहे, हे त्याचं फंक्शन आहे. कधी इफ x इज लेस दॅन 1, x ची व्हॅल्यू 1 पेक्षा लहान असेल, इफ x इज लेस दॅन 1 देन इट इज x प्लस 1 मीन्स डोमेन इज लेस दॅन 1 असेल तर आपण हे फंक्शन घेणार. त्याच डोमेन मधले एलिमेंट ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असतील तर आपण हे फंक्शन घेणार. सो डोमेन काय टोटल रियल नंबर आहे, या संख्या रेषेवरचा टोटल रियल नंबर. इथं 0 आहे, इथं 1 आहे. 1 पेक्षा लहान म्हणजे 1 सोडून त्याच्या इकडचे जे नंबर्स असतील रियल नंबरचे हे घेतले तर तुमचं फंक्शन आहे x प्लस 1. जर या 1 आणि 1 पेक्षा मोठे नंबर घेतले फंक्शन आहे 4x मायनस 1. अख्खा डोमेन तुम्ही दोन पार्ट मध्ये डिवाइड केला, ग्रेटर दॅन इक्वल टू 1 आणि लेस दॅन 1. या डोमेन मध्ये काय केलं टू फंक्शन्स घेतली, टू इक्वेशन्स घेतली आणि फंक्शन तुम्ही डिफाइन केलं तर असं आपण म्हणणार पीसवाइज डिफाइंड फंक्शन. म्हणजे जर तुम्हाला एफ ऑफ 1 काढायचा असेल तर x इक्वल टू 1 कुठे झालाय तर इथे झालाय. इथे इक्वल टू 1 नाहीये बघा, इथे इक्वल टू 1 आहे. म्हणजे हे जर काढायचं असेल तर तुम्ही फंक्शन कुठलं घेणार आहे तर हे घेणार खालचं 4 मायनस x. म्हणजे हे काय बघा एफ ऑफ 1 म्हणजे काय तर एफ ऑफ x ऍट x इक्वल टू 1. मग आता x ची व्हॅल्यू 1 इथे होते म्हणजे फंक्शन हे वापरणार आहे तुम्ही. म्हणजे 4 मायनस x या फंक्शन मध्ये तुम्ही x ची व्हॅल्यू 1 देणार आहे. म्हणजे किती होईल बघा तर 4 मायनस 1 म्हणजे झालं 3. तर एफ ऑफ 2 म्हणजे फंक्शन पुन्हा कुठलं घेणार x2 झाला. x2 कुठं होतं ग्रेटर दॅन इक्वल टू 1 मध्ये होतो म्हणजे इथं आलं. म्हणजे फंक्शन काय आलं पुन्हा 4 मायनस x आलं आणि या x ला रिप्लेस कशाने करायचं तर 2 ने करायचं. म्हणजे डायरेक्ट जर लिहिलं आपण हे किती झालं 4 मायनस x किती आहे 2 म्हणजे 4 मायनस 2 म्हणजे झालं हे 2. तेच तुम्ही जर x ची व्हॅल्यू 0 ठेवली म्हणजे एफ ऑफ 0 काय काढायचं असेल तर 0 म्हणजे लेस दॅन 1 आलं म्हणजे x इथं आला. मला मग x जर इथं आला तर फंक्शन काय आता तर x प्लस 1 आहे. मग जे x ची व्हॅल्यू तुम्ही 0 ठेवली तर हे 0 प्लस 1 आहे. आता मी हे डायरेक्ट लिहिलं म्हणजे मी ही स्टेप लिहिली म्हणजे मला हे पण लिहायचं आहे. हे कसं लिहिलं मी तर एफ ऑफ एक्स ऍट उभं रेष मारायची म्हणायचं ऍट x इक्वल टू 1. मग एफ ऑफ एक्स 1 कुठे होतं तर या फंक्शनला होतं म्हणून ते फंक्शन लिहिलं मी. परत उभी रेष मारली आणि त्याच्या पुढे लिहिलं बेसला x इक्वल टू 1 आणि मग फंक्शनच्या ह्याच्यात x ची व्हॅल्यू 1 लिहिली. तसंच हे पण आपल्याला लिहिता येतं. मग x ची व्हॅल्यू नक्की कुठे इथे बसते त्यानुसार तुमचं फंक्शन ठरतं आणि त्यानुसार ते कॅल्क्युलेट करायचं. या पीसवाइज डिफाइंड फंक्शनचे काही टाइप आहेत बघा. पीसवाइज डिफाइंड फंक्शन काय सांगतं तर तुमच्या x चा जो डोमेन आहे फंक्शनचा जो डोमेन आहे तो 2 किंवा 3 जास्त पार्ट मध्ये फोडायचा आणि त्यानुसार त्याचं इक्वेशन किंवा फॉर्म्युला लिहायचं. तर अशा फंक्शनला आपण पीसवाइज डिफाइंड फंक्शन म्हणणार. मग आता हे सुद्धा पीसवाइज डिफाइंड फंक्शन आहे बघा. डोमेन जो आहे तो कसा फोडला तर x इज लेस दॅन 0 इक्वल टू 0 आणि ग्रेटर दॅन 0 असा 3 पार्ट मध्ये फोडला आणि त्यावेळेस त्याची फंक्शन्सचे फॉर्म्युले जे आहेत ते फक्त वेगवेगळे लिहिले. इथं फॉर्म्युला x मध्ये न लिहिता कॉन्स्टंट मध्ये लिहिलाय म्हणजे
If x is less than 0, then y is -1. If x equal to 0, then y is 0. And if x is greater than 0, then y is 1. हे तुमचं कुठलं फंक्शन आहे तर सिग्नम फंक्शन. सिग्नम फंक्शन इज पीसवाइज डिफाइंड फंक्शन, पीसवाइज फंक्शन. आणि एफ ऑफ एक्स कसं आहे तर सिग्नम एक्स. तो एफ ऑफ एक्स कसा डिफाइन होतो सिग्नम एक्स तर -1, 0 आणि 1 याच्यामध्ये फरक पडत नाही. हे नेहमीच असंच असणार आहे. सिग्नम फंक्शनचं एक्झाम्पल आहे त्याचा टाइप. मग एक्स लेस दॅन 1 ला -1 आहे, इक्वल टू ला 0 आहे आणि ग्रेटर दॅन 1 ला ग्रेटर दॅन 0 ला 1 आहे. आता याचा ग्राफ जर काढायचा झाला तर ग्राफ कसा येईल बघा बरं. एक्स ची व्हॅल्यू 0 म्हणजे इथं आली आणि एक्स लेस दॅन 0 म्हणजे इकडे गेलो आणि एक्स ग्रेटर दॅन 0 म्हणजे इकडे गेलो. म्हणजे हा जर एक्स ऍक्सिस आपला असेल आणि हा वाय ऍक्सिस तर एक्स ची किंमत 0 असताना वाय किती झाला 0 झाला. म्हणजे आपल्याला पॉइंट हा मिळाला. तर एक्स ग्रेटर दॅन 0 म्हणजे जस्ट इकडं शून्य सोडून इकडं. इफ एक्स इज ग्रेटर दॅन 0 देन y इज 1. म्हणजे इथे कुठेतरी जर 1 असेल तर हा पॉइंट सोडून, कारण हा 1 इकडे गेला, x ची किंमत 0 असताना पॉइंट इथे आला, इथून x ची व्हॅल्यू कुठलाही घेतला तरी तुमचा y किती असणार आहे तर 1च असणार आहे. x ची व्हॅल्यू काही असताना, म्हणजे हे आपण एरो काढू काढतात. आणि x ची व्हॅल्यू लेस दॅन 0 म्हणजे इकडे आली. x ची व्हॅल्यू लेस दॅन 0 असताना y किती आहे -1 आहे. म्हणजे सपोज इथं -1 असेल तर हा एक पॉइंट सोडला आणि तुमचा इकडे तुमचा y ऍक्सिस ला एक्स ऍक्सिस ला पॅरलल लाईन गेली. म्हणजे x ची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल त्यावेळी सगळे y इकडे -1 झाले. ग्रेटर दॅन 1 ला y ची व्हॅल्यू 1 झाली आणि x ची किंमत 0 असताना 1 झाली. मग आता बघा तुमचा डोमेन काय असेल या फंक्शनचा. डोमेन म्हणजे तुम्ही x ची कुठलीही व्हॅल्यू घेतली आहे, कुठलीही व्हॅल्यू म्हणजे डोमेन काय आला तर r आला. म्हणजेच काय आला तर ओपन इंटरवल -इन्फिनिटी टू इन्फिनिटी आला. तर रेंज काय बघा, रेंज म्हणजे y ची व्हॅल्यू. y ची व्हॅल्यू काय काय आली तुमची तर एक आली -1, दुसरी आली 0 आणि तिसरी आली 1. याच्या व्यतिरिक्त तुमची कुठलीच y ची व्हॅल्यू आली नाही. म्हणजे रेंज मध्ये एवढे 3च नंबर आले. सो दिस इज सिग्नम फंक्शन. If x is less than 0, then it is -1. Equal to 0, then y is 0. And if x is greater than 0, then y is 1. So this is signum function. दुसरा टाइपचा फंक्शन आहे आपला पीसवाइज फंक्शनचा टाइप आहे हा ऍब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शन किंवा मॉड्युलस फंक्शन. आता मॉड म्हणजे आपल्याला माहिती आहे तेच आपण फंक्शन मध्ये लिहिलंय. सो ऍब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शन और मॉड्युलस फंक्शन. सो f of x equal to mod of x. दिस इज पीसवाइज फंक्शन. हे पीसवाइज फंक्शन आहे पण आपण त्याला नवीन नाव काय दिलं तर एक तो टाइप कन्सिडर केला ऍब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शन. आता हे डिफाइन कसं केलं बघा तर f of x x पण आहे आणि -x पण आहे. सो x कधी आहे इफ x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. जर तुमच्या x ची व्हॅल्यू 0 किंवा शून्यापेक्षा मोठी असेल तर तुमचा f of x तुम्ही किती घ्यायचा म्हणजे y ची व्हॅल्यू घ्यायची x. जर x हा लेस दॅन 0 असेल म्हणजे निगेटिव्ह नंबर असेल तर तुमचा x किती आला तर -x आला. आता आपल्याला माहिती आहे तर मॉड ऑफ 2 किती होतं तर 2 होतं. म्हणजे हे कुठलं कन्सिडर केलं आपण तर हे कन्सिडर केलं का तर हा जो 2 आहे हा 2 कसा आहे तर ग्रेटर दॅन 0 आहे. त्यामुळे आपण हे कन्सिडर केलं x. तर मॉड ऑफ -2, आता -2 काय झाला लेस दॅन 0 झाला आणि लेस दॅन 0 असेल तर आपण काय करणार त्या नंबरला पुन्हा मायनस लावणार. म्हणजे हे मायनस ऑफ -2 झालं. हे झालं हा x -2 आहे आणि त्याला परत हे मायनस लावलं. सो मायनस ऑफ -2 म्हणजे हे झालं +2. म्हणजे हे पुन्हा 2च येतं. या दोन्ही मॉडची किंमत पॉझिटिव्हच येणार. जरी तुमचा x ग्रेटर दॅन असेल 0 तरी सुद्धा पॉझिटिव्ह येणार, लेस दॅन 0 असेल तरी पॉझिटिव्हच येणार. किंवा मॉड ऑफ 0 काय येतं डायरेक्टली तर 0च येतो. म्हणजे x ची किंमत ही ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल तर x कन्सिडर करायची आणि लेस दॅन इक्वल टू 0 असेल तर -x कन्सिडर करायची. आता बघा जर याचा ग्राफ काढायचं म्हटलं तर याचा ग्राफ कसा आहे बघा. हा x ऍक्सिस आहे, हा आपला y ऍक्सिस आहे. x 0 आणि शून्यापेक्षा मोठा असेल तर तुमचं फंक्शन काय तर x आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू 0 झाली तर y किती आला 0 आला. x ची व्हॅल्यू 1 झाली y 1 झाला. x ची व्हॅल्यू 2 झाली y 2 झाला. म्हणजे हे इथं
0 0, इकडं 1 1 असेल तर हा 1, किंवा इकडं 2 2 असेल तर इकडं 2, म्हणजे हे हा ग्राफ असा झाला याचा. तर हे कसं झालं बघा, x लेस दॅन 0. लेस दॅन 0 म्हणजे x ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे आणि ती निगेटिव्ह करून आपण पुन्हा पॉझिटिव्ह करणार आहे y, म्हणजे हे हा इकडे गेला. x ची व्हॅल्यू जरी निगेटिव्ह असली तरी y काय असणार आहे, तर पॉझिटिव्हच असणार. म्हणजे ह्या दोन आपल्या लाईन झाल्या. x ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर इकडचा अर्धा पार्ट आणि निगेटिव्ह असेल तर इकडचा अर्धा पार्ट, असा ते फंक्शनचा तुमचा ग्राफ झाला. त्याचा डोमेन आणि रेंज कसा असेल बघा, x ची व्हॅल्यू तुम्ही कुठलाही रिअल नंबर घेतलाय, पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, 0 असेल, सो डोमेन ऑफ दिस फंक्शन हा काय झाला, तर रिअल नंबरचा सेट म्हणजे -इन्फिनिटी टू इन्फिनिटी झालं. तर रेंज काय आलं बघा, रेंज म्हणजे y ची व्हॅल्यू निगेटिव्ह नाही केली बघा, आपण सगळी पॉझिटिव्हच केली आहे, म्हणजे 0 टू इन्फिनिटी हा तुमचा रेंज झाला. हे तुमचं कसलं फंक्शन आहे, तर ऍब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शन किंवा मॉड्युलस फंक्शन. आता याच्या काही आपल्याला प्रॉपर्टीज बघायच्या बघा. याच्या प्रॉपर्टीज आता कुठल्या बघणार आहे आपण बघा. काही प्रॉपर्टीज बघतो आपण मॉड्युलस फंक्शनच्या. ही पहिली प्रॉपर्टी आपली f of x इक्वल टू mod of x, हे आपलं फंक्शन आहे. मग हे फंक्शन काय रिप्रेझेंट करतं, ही पहिली प्रॉपर्टी सांगतो. इट रिप्रेझेंट द डिस्टन्स ऑफ x फ्रॉम ओरिजिन. मॉड म्हणजे काय, तर त्या x चं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स असतं. तर मॉड ऑफ 2 म्हणजे काय आलं, तर डिस्टन्स ऑफ 2 फ्रॉम ओरिजिन. हे जे मॉड ऑफ आपण जे काही फंक्शन म्हणणार आहे, f of x इक्वल टू mod of x, दिस इज count your distance of that x from origin. Means if mod of 2, it represents distance of 2 from origin. हे काय दाखवतो, तर त्या 2 चं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स दाखवतो. आणि हे किती असणार आहे, याचं उत्तर किती असणार आहे, तर 2 असणार आहे. ओरिजिन पासूनचं 2 चं डिस्टन्स किती झालं, तर 2 झालं. इकडे ओरिजिन आहे, इथं कुठेतरी 2 आहे, मग या 2 चं या ओरिजिन पासूनचं हे डिस्टन्स किती झालं, 2 झालं. किंवा डिस्टन्स ऑफ -3, हे मॉड ऑफ -3 किती येतं, तर 3 येतं. म्हणजेच काय हे, तर डिस्टन्स ऑफ -3 फ्रॉम ओरिजिन. ओरिजिन पासूनचं -3 चं डिस्टन्स. मग आता बघा, इकडे -1 आहे, इथं -2 आहे, इथं -3 आहे. -3 चं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स म्हणजे आपण हे मोजणार आहे. हे डिस्टन्स आहे, त्यामुळे आपण निगेटिव्ह म्हणणार नाही. मग हे डिस्टन्स किती झालं, तर 3 झालं. म्हणजे या -3 चं ओरिजिन पासूनचं हे डिस्टन्स किती आलं, -3 आलं. किंवा आपण असं म्हणू, मॉड ऑफ -4, मॉड ऑफ -4 इज 4. हे काय झालं, तर डिस्टन्स ऑफ -4 फ्रॉम ओरिजिन. -4 चं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स, सो दिस इज -4. हे डिस्टन्स किती झालं, 4 झालं. किंवा आपण असं म्हटलं की डिस्टन्स ऑफ 4 म्हणजे मॉड ऑफ 4. मॉड ऑफ 4 म्हणजे काय झालं, तर त्याची ऍक्च्युअली व्हॅल्यू झाली 4. तेच काय कॅल्क्युलेट करतं, तर डिस्टन्स ऑफ 4 फ्रॉम ओरिजिन. इथं कुठेतरी 3 असेल, इथं 4 असेल, या 4 चं या ओरिजिन पासूनचं अंतर, हे अंतर किती झालं, तर 4 झालं. सो मॉड रिप्रेझेंट डिस्टन्स ऑफ x फ्रॉम ओरिजिन. त्या x चं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करतात. आता पुढची प्रॉपर्टी काय बघा, ही आपण म्हणूयात की ही सेकंड नंबरची प्रॉपर्टी आहे. इफ f of x equal to mod of x and this is m, mod of x is m, then it represent every x whose distance from origin is m. आता हे नुसतं mod of x काय रिप्रेझेंट करतं, तर डिस्टन्स ऑफ x फ्रॉम ओरिजिन. सो mod of x equal to m, असं आता हे आपलं इक्वेशन. आता मॉड म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ x फ्रॉम ओरिजिन. म्हणजे याचा अर्थ काय झाला, डिस्टन्स ऑफ x फ्रॉम ओरिजिन, दिस इज इक्वल टू m. So distance of x from origin is m. So this function f of x equal to mod of x equal to m, it represent every x whose distance from origin is m. त्या x चं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स किती झालं, आता ते दिलं आपल्याला. म्हणजे किती झालं बघा, mod of x equal to
एम म्हटलंय. मग एम म्हणजे काही असेल, इथं कुठेतरी आपला 0 झाला. मग मॉड ऑफ एक्स काय सांगतो, तर डिस्टन्स ऑफ एक्स फ्रॉम ओरिजिन आणि इट इज एम. सपोज इथं कुठेतरी एम असेल आणि इथं कुठेतरी मायनस एम असेल, तर एक्स ची व्हॅल्यू आपली काय झाली, तर एकतर प्लस एम झाली. बघा प्लस एम हा जर आपला एक्स असेल तर हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स एम असेल ना. म्हणजे या एम चं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स एम झालं किंवा त्या एक्स चं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स एम झालं. तर एक्स ची व्हॅल्यू मायनस एम असेल, ही आपली एक्स ची व्हॅल्यू आहे. तर या मायनस एम चं किंवा या एक्स चं ओरिजिन पासूनचं हे डिस्टन्स सुद्धा मायनस एम सॉरी प्लस एम झालं. म्हणजे एक्स काय झाला, तर आदर प्लस एम और मायनस एम. म्हणजे हा आपला एक्स असेल किंवा हा आपला एक्स असेल. याच्या व्यतिरिक्त आपला एक्स असणार नाही, कारण इकडचा कुठला तरी एक्स घेतला आपण तर त्याची व्हॅल्यू ही डिस्टन्स त्याचं ओरिजिन पासूनचं एम पेक्षा कमी असेल. बघा एक्स ची व्हॅल्यू इथं 3 केली, इथं -3 केली, तर हे टोटल डिस्टन्स 3 आहे किंवा हे टोटल डिस्टन्स 3 आहे. पण इथला कुठला तरी मधला पॉईंट घेतला किंवा इथला मधला घेतला तर याचा डिस्टन्स ओरिजिन पासूनचं 3 पेक्षा कमी येणार. सो mod of x equal to m represent every x whose distance from origin is m, and these are two value of x. One is positive m and second is negative m. बघा तिसरी प्रॉपर्टी आहे, if mod of x less than m. आता mod x म्हणजे आपण काय म्हटलं, डिस्टन्स ऑफ x फ्रॉम ओरिजिन less than m. So mod of x less than m, it is distance of x from origin is less than m. Then it represent every x, असे सगळे x गोळा करायचे whose distance from origin is less than m. सगळे असे x गोळा करायचे की त्याचं m हे ओरिजिन पासूनचं हे जे डिस्टन्स आहे हे लेस दॅन m असेल. मग आता बघा हा आपला संख्या रेषा आहे, इथं आपला कुठेतरी 0 आहे, इथं m आहे, इथं -m. मग सगळे असे x गोळा करायचे, अशा सगळ्या व्हॅल्यू गोळा करायचे की त्याचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स हे m पेक्षा कमी पाहिजे. आपल्याला माहिती आहे डिस्टन्स m एक इथं एक होतं आणि एक इथं होतं, बरोबर ना. हे टोटल डिस्टन्स m असतं, हे पण टोटल डिस्टन्स m असतं. पण आपल्याला डिस्टन्स m करायचं नाहीये, इक्वल टू करायचं नाहीये, लेस दॅन m पाहिजे. म्हणजे हा पॉइंट नकोय आपल्याला, हा पण पॉइंट नकोय आपल्याला. आता आपण इकडे जर गेलो किंवा इकडे गेलो तर काय होईल बघा बरं. सपोज m3 आहे, -m -3 झालं. आपण x ची व्हॅल्यू 4 घेतली तर हे डिस्टन्स किती झालं, 4 झालं. आपल्याला कसं पाहिजे, 4 पेक्षा कमी पाहिजे, बरोबर ना. किंवा इकडं -4 घेतलं तर हे डिस्टन्स 4 झालं, पण आपल्याला 4 पेक्षा कमी पाहिजे. मग इकडचे पॉइंट घेऊन चालणार नाहीये, म्हणजे हे पॉइंट नकोय. मग आपल्याला कुठले पॉइंट पाहिजेत, तर कमी डिस्टन्स करणारे. आता इकडचे बघा, इकडचे सगळे पॉइंट घेतले किंवा इकडचे पॉइंट घेतले तर त्याचं ओरिजिन पासूनचं हे जे डिस्टन्स आहे हे m पेक्षा कमी असेल. म्हणजे हे जे मधले सगळे पॉइंट्स आहेत हे सगळे पॉइंट्स आपल्याला गोळा करायचे. आता हे पॉइंट कुठले झाले बघा, तर 0 इज लेस दॅन x इज लेस दॅन m. म्हणजे हे मधले झाले, इथले 0 पासून सुरुवात करून m पेक्षा कमी. आणि कुठले झाले, तर 0 पासून सुरुवात करून -m पेक्षा मोठे. हे सगळे पॉइंट्स आले. म्हणजे कुठले आले बघा, तर -m to m इक्वल टू नाही, त्यालाच आपण ओपन इंटरवल म्हणतो, बरोबर. म्हणजे x ची व्हॅल्यू काय झाली, तर या ओपन इंटरवल मधले सगळे पॉइंट्स जर आपण घेतले तर त्याचं डिस्टन्स हे ओरिजिन पासून m पेक्षा कमी येईल ना, या सगळ्या ओपन इंटरवल मध्ये. आता तेच इक्वल टू केलं तर काय फरक पडेल, डिस्टन्स कसं पाहिजे, लेस दॅन m और लेस दॅन और इक्वल टू m. मग आता m पण चालेल, m चालेल म्हणल्यावर हा पॉइंट पण चालणार आहे, म्हणजे हा पण पॉइंट चालणार आहे आपला. म्हणजे आपल्याला डिस्टन्स कसं पाहिजे, हे असं पाहिजे. इथं इक्वल टू आता येणार आहे. म्हणजे आता हा ओपन इंटरवल आपला कुठला झाला, तर क्लोज इंटरवल झाला. एक्झाम्पल मध्ये कसा फरक पडला बघितलं, हे आपण पाहू की चौथ्या नंबरची ही प्रॉपर्टी आहे आपली. सो mod of x is less than equal to m represent every x whose distance from origin is less than or equal to m. So it is
क्लोज इंटरवल मायनस एम टू एम. या इंटरवल मधले सगळे पॉइंट्स याची डिस्टन्स ओरिजिन पासून किती आहे, एकतर एम आहे किंवा एम पेक्षा कमी आहे. पुढचं बघा, इफ मॉड ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू एम. जसं मग अशी आपण लेस दॅन इक्वल टू बघितलं तसं आता ग्रेटर दॅन इक्वल टू. आता मॉड ऑफ एक्स काय सांगतो, डिस्टन्स ऑफ एक्स फ्रॉम ओरिजिन is greater than equal to m. So it represent every x, असे सगळे x गोळा करायचे आहेत आपल्याला, whose distance from origin is greater than or equal to m. त्याचा ओरिजिन पासूनचा हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स कसं पाहिजे तर m पेक्षा मोठं पाहिजे. मग आता बघा, m पेक्षा मोठं म्हणजे काय असेल, इथपर्यंतच आपलं डिस्टन्स m होतं, याच्या पुढचं ग्रेटर दॅन होतं आणि इथलं लेस दॅन होतं. बरोबर आहे ना. मग आपल्याला कसं पाहिजे तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू पाहिजे. मग m चालेल का बघा, x ची व्हॅल्यू m घेतली तर डिस्टन्स किती होणार, m होणार. आणि m पेक्षा मोठा डिस्टन्स पाहिजे म्हणजे आपल्याला इकडचे नंबर घ्यायचे, म्हणजे आपण हे सगळे नंबर घेणार, कारण यांची डिस्टन्स कशी आहे तर m पेक्षा मोठी आहे. इथं मग इथले पॉइंट मगाशी आपण लेस दॅन मध्ये काउंट केले बघा. आता आपला ग्रेटर दॅन इक्वल टू आहे, त्यामुळे इक्वल टू चा m घेतला आणि m पेक्षा मोठे डिस्टन्स करणारे घेतले. तर इकडे बघा मायनस m चालेल का बघा बरं, कारण मायनस m चा डिस्टन्स किती होणार, m होणार. आणि m पेक्षा मायनस m पेक्षा जे लहान आहे ते सगळे पॉइंट घ्यायचे, कारण त्याचा डिस्टन्स काय होणार आहे तर m पेक्षा मोठं होत जाणार आहे. हे डिस्टन्स वाढतंय ना. जे सगळे पॉइंट्स कुठले झाले तर इकडे आला मायनस इन्फिनिटी पासून मायनस एम पर्यंत आलं बघा. एक्स बिलॉंग्स टू किती आला, हा इंटरवल आला. किंवा दुसरा कुठला असेल तर एम आणि एम पेक्षा मोठा म्हणजे प्लस इन्फिनिटीचा आला. म्हणजे आपले दोन इंटरवल आले, कुठले कुठले, मायनस इन्फिनिटी लेस दॅन एक्स इज लेस दॅन इक्वल टू मायनस एम, और कुठला आला दुसरा, एम इज लेस दॅन इक्वल टू एक्स इज लेस दॅन इन्फिनिटी. असे ते दोन आले आणि त्याचं युनियन आपण केलंय. या सगळ्या दोन्ही इंटरवल मधले जे एक्स आहे त्याचं डिस्टन्स कसं आहे तर एम पेक्षा मोठं आहे. बघा पुढचा आहे, एम इज लेस दॅन मॉड ऑफ एक्स इज लेस दॅन एम. आता हे जे डिस्टन्स आहे, मॉड एक्स काय सांगतो, डिस्टन्स ऑफ एक्स फ्रॉम ओरिजिन दिस इज ग्रेटर दॅन एम. बरोबर, एवढंच जर आपण वाचलं तर डिस्टन्स ऑफ x from origin is greater than m. आता हे एवढं वाचलं तर काय होईल बघा, हे एवढंच वाचू, डिस्टन्स ऑफ x from origin is less than m आहे. म्हणजे एका ठिकाणी ते ग्रेटर दॅन आहे डिस्टन्स, तर एका ठिकाणी लेस दॅन आहे. म्हणजेच काय तर डिस्टन्स ऑफ x from origin is greater than m and less than m. So it represents every x whose distance from origin is greater than m but less than n. आपण काय केलं तर संख्या रेषेवर दोन दोन पॉइंट घेतले, इकडे m लहान घेतला, हा m जो आहे हा m लहान आहे n पेक्षा, तर इकडे काय केलं तर मायनस n लहान आहे मायनस m पेक्षा. मग आता इथलं बघा, आपलं डिस्टन्स कसं पाहिजे ग्रेटर दॅन m पाहिजे. आपलं हे जे डिस्टन्स असतं इथल्या पॉइंटचं हे लेस दॅन m असतं, आपल्याला ग्रेटर दॅन पाहिजे म्हणजे m पण नको, m पेक्षा मोठे नंबर पाहिजे. इकडचे जर नंबर घेतले तर त्याचं डिस्टन्स हे m पेक्षा मोठं होतं आपलं मगाशी आपण बघितलं, पण आपल्याला n पेक्षा पण मोठं करून चालणार नाही. इकडचे डिस्टन्स घेतले तर ते m पेक्षा मोठे पण n पेक्षा पण मोठे आणि हे नकोय आपल्याला. म्हणजे आपल्याला कुठलं पाहिजे बघा, m पण नकोय n पण नकोय, कारण तिथे इक्वल टू नाही. पण त्याच्यामधले जर हे सगळे पॉइंट्स आपण गोळा केले तर याचा डिस्टन्स कसं आहे बघा, ओरिजिन पासून m पेक्षा मोठा आहे पण n पेक्षा लहान आहे या सगळ्या मधल्या पॉइंट्स. तर इकडे पण तसंच होईल बघा, हा मायनस n पण सोडून द्यायचा, मायनस m पण सोडून द्यायचा आणि हे जे मधलं डिस्टन्स घेतलं आपण, हे सगळे पॉइंट्स घेतले तर त्याचं डिस्टन्स किती झालं, m पेक्षा मोठं झालं आणि n पेक्षा लहान झालं. सो x बिलॉंग्स टू ओपन इंटरवल मायनस n टू मायनस m युनियन m टू n, असं तुमचं तो x असणार आहे. अजून दोन प्रॉपर्टीज आहेत बघा, मॉड ऑफ x प्लस y इज लेस दॅन इक्वल टू मॉड ऑफ x प्लस मॉड ऑफ y.
हे डायरेक्टली इथे इक्वल टू होत नाही की याचं पण मॉड आणि याचं पण मॉड. हे जर ऍडिशन मध्ये मॉड घेतले दोन्ही तर हे लेस दॅन इक्वल टू होतं. तर मॉड ऑफ एक्स हेच फंक्शन अजून वेगळ्या पद्धतीने डिफाइन होतं. रूट ऑफ एक्स स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअरचं रूट काय असतं? मायनस एक्स पण असतं आणि प्लस एक्स पण असतं. आणि त्यातलं आपण कोणतं घेणार आहे? तर मॅक्झिमम घेणार आहे. मॅक्झिमम काय असतं? तर इथला 2 असणार आहे ना. म्हणजे आपण नेहमीच ते एक्स आणि मायनस एक्स हे कधी लेस दॅन इक्वल टू आणि हे सॉरी हे ग्रेटर दॅन 0 आणि हे लेस दॅनला 0 ला. मग असं हे फंक्शन डिफाइन कधी कधी असं पण करतात की रूट ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे मॅक्झिमम ऑफ एक्स अँड मायनस एक्स मधला मॅक्झिमम नंबर घ्यायचा. तर ह्या काही मॉड्युलस फंक्शनच्या प्रॉपर्टीज होत्या ज्या आपण बघितल्या.